बाभुळगाव शहरातील नेहरूनगर मध्ये प्लॉटिंगचे दर गगनाला भिडलेले आहेत. शहराचा विस्तार होत असतानाच अनेक नवनवीन लेआउट समोर येत आहेत. मात्र तरीही बाभुळगाव येथील नेहरूनगर या जुन्या वसाहतीमध्ये घरांचे आणि प्लॉटिंगचे दर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत. दाट वस्ती असूनही ह्या भागाला मिळणारी पहिली पसंती सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. आमच्या विशेष पाहणीत या दरवाढी मागील काही महत्वाची कारणे समोर आलेली आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे शहराचे केंद्रस्थान. नेहरूनगर हे बाभुळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात येते. बाजारपेठ, बँका, शासकीय कार्यालय आणि मुख्य रस्ता यापासून हे क्षेत्र अत्यंत जवळ असल्याने व्यावसायिक व मजूर पेशा वर्गाची पहिली पसंत या भागाला असते. दुसरं म्हणजे शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता. या भागाच्या परिसरात नामांकित शाळा, महाविद्यालय आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आहेत. वेळेची बचत आणि सुरक्षितता या दृष्टीने पालक आणि ज्येष्ठ नागरिक या भागातील घरांना प्राधान्य देतात. त्यामुळे मागणी वाढूनही दरही वाढले आहेत. तसेच त्यानंतर आहे पायाभूत सुविधांचा विकास. जुनी वस्ती असल्याने या भागात रस्ते, पाणी पुरवठा आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा आधीपासूनच आहेत. नवीन प्लॉटिंगमध्ये अनेकदा रस्ते किंवा पाण्याचे प्रश्न उद्भवतात, जे नेहरूनगरमध्ये नाही. त्यानंतर येतात व्यावसायिक महत्व. दाट वस्ती असल्यामुळे नेहरूनगरमध्ये किरकोळ व्यावसायिक आणि शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी मोठी संधी असते. निवासीदारांसोबतच व्यावसायिक वापरासाठी वाढलेली मागणी हे येथील चढ्या दरांचे मुख्य कारण आहेत. त्यानंतर आहे जमिनीची मर्यादित उपलब्धता. नेहरूनगर हा आधीच दाट वस्ती असलेला भाग आहे. येथे नवीन प्लॉटिंगसाठी जागा शिल्लक नाही. अर्थशास्त्राचे नियमानुसार पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने येथील जुन्या घरांच्या किंवा रिकाम्या भूखंडाच्या किमतीत मोठ्या शहराच्या तुलनेत मोठी स्पर्धा आहे. अनेकदा सुरक्षितता, सामाजिक सलोखा आणि धार्मिक स्थळांच्या सानिध्यात राहण्याला प्राधान्य दिले जाते. यामुळे एकाच परिसरात राहण्याची मागणी वाढते. जागा मर्यादित आणि मागणी जास्त असल्यामुळे तेथे डिमांड सप्लायचे गणिते बिघडते आणि भाव वाढतात.